कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक 2026 स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन। वेता तालीम आणि पाटाकडील तालीम मंडळ यांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश। कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक 2026 फुटबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले। स्पर्धेचे उद्घाटन महापौर रुपाराणी निकम यांनी चेंडूला किक मारून केले। यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, उपमहापौर अक्षय जरग, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, उपायुक्त किरण धनवाडे, बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते मुरलीधर जाधव, आदिल फराज, इंद्रजित बोंद्रे, अमर समत, आशकी नाजरेकर, विजयसिंह खाडे पाटील, नगरसेविका अर्चना कोराने, सृष्टी जाधव यांच्यासह आदी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। स्पर्धेतील पहिला सामना हा वेताळमा तालीम मंडळ विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात झाला। हा सामना वेताळमा संघाने 3-0 गोलने विजय मिळवला। दुपारच्या सत्रातील सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात झाला। पूर्वार्धात दोन्ही संघाकडून आक्रमक खेळ करण्यात आला। सामन्याच्या 8व्या मिनिटाला रोहित पवार मैदानी गोल, 15व्या मिनिटाला रोहित पवार मैदानी गोल, 32व्या मिनिटाला ओंकार मोरेचा गोल। पूर्वार्धात पाटाकडील 3-0 गोलने आघाडीवर राहिला। उत्तरार्धात पाटाकडीलकडून सामन्याच्या 46व्या मिनिटाला यशराज कांबळेच्या पासवर ओंकार मोरेचा गोल, 47व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटीलचा गोल, 53व्या मिनिटाला ओंकार मोरेचा मैदानी गोल, 61व्या मिनिटाला अरबाज पेंढारीच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटीलचा गोल, तर 67व्या मिनिटाला अरबाज पेंढारी यांनी गोल केले। तर सुभाषनगर संघाकडून सामन्याच्या 56व्या मिनिटाला नितीन पोवारचा गोल, 68व्या मिनिटाला आर्यन पांढरेचा गोल, तर 73व्या मिनिटाला आर्यन पांढरे यांनी गोल केला। हा सामना पाटाकडील तालीम मंडळाने 8-3 गोलने सुभाषनगर फुटबॉल क्लबवर एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाज अत्तार, कोल्हापूर। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम